एव्हरीवन, बघू शकता तुम्ही इथे मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे बोंबील आहे ते, आणि हे बोंबील आपल्याला बनवायचे आहे बोंबलाची चटणी. सो आपण एक रिसेंटली आणि थोडी अशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर हे बोंबील आता आपल्याला गॅसवरती थोडे गरम करायचे आहेत. ठीक आहे, तर आपण गरम करायला ठेवूया गॅसवरती, थोडं भाजून घेऊया त्याला चांगले खरपूस असे. ठीक आहे एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर मग सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते. सो ठीक आहे, तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आज आपण बनवणार आहोत, इकडे आपल्याकडे सुकी बोंबील आहेत गावावरून आणलेले. सो हे बोंबलाची चटणी आपण बघणार आहोत, त्यासाठी हाचा व्हिडिओ आहे. तर चला बघूया. तर बोंबलाची चटणी करण्यासाठी मी इथे प्रिपरेशनसाठी घेतलेले आहेत लसूण घेतलेली आहे. जास्तीत जास्त लसूण आपण जेवढी जास्त घेऊ तर चवीसाठी खूप छान असणार आहे. तर लसूण मी इथे घेणार आहे आणि हिरव्या अशा मिरच्या घेणार आहे, आणि याच्यामध्ये आपण ठेचून घेणार आहोत, म्हणजे ठेचून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण ॲड करणार आहोत. ठीक आहे, सो चला मग आपण करायला घेऊया. इकडे गरम करायला ठेवले, थोडे भाजून घेऊया गॅसवरती. ठीक आहे, आणि चिमट्याच्या साह्याने त्याला आपण काढून पद्धतशीर इथे पण टोप घेतलेला आहे. या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून हे होऊन जाईल आणि हे जे काळे काळे झाले ते निघून जातील आणि आपण साफ करूया आणि थोडे नरम पडतील आणि चटणी खूप छान होईल याची. ठीक आहे, सो बघूया. आपण कोथिंबीर देखील घेतलेली आहे. कोथिंबीर आपण धुवून याच्यामध्ये ॲड करणार आहोत. वरती आपण कुकरला घातलेली आहे डाळ, आणि एक साईडला भात आपला शिजतोय. त्याचबरोबर आपण याचं प्रिपरेशन करून घेऊया पटापट. ओके, तर चला. आणि कोथिंबीर थोडी आपण धुवून घेऊया, चांगली कोवळी आहे कोथिंबीर, सो आपण हे धुवून घेऊया. कोथिंबीर आपली धुवून झालेली आहे, आपण ह्याला शिजून घेऊया. गॅस माझा चांगला धुतलेला असला ना की डाळीने तिथं घाण करणं हे खूप गरजेचं असतं. बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. शिट्ट्या करते आणि ह्याला तर अजिबात आवडत नाही, बघवलीच जात नाही. नाही एक पण असं पाणी बाहेर येणार ना, तरी पाणी कमी आहे आज कुकरमध्ये, तरी देखील बघा. इकडे भात आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे, सो आपण दूध गरम करून घेऊया. इथे दूध गरम करायला ठेवले पद्धतशीरपणे. आता आपण चला ह्याचे प्रिपरेशन करून घेऊया. बोंबील आपण इथे मस्तपैकी आता हे भिजत घालून झालेले आहेत आणि चांगले भिजलेले पण आहेत पाण्यामध्ये. सो आपण ह्याच्यामध्ये ना ह्याला थोडंसं साफ करून घेऊया आणि सोलून घेऊया. खूप कडक बोंबील आहेत, थोडे अजून मला असं वाटते की थोडे नरम पडायला हवेत, आणि त्यानंतर आपण करावं, कारण की खूप कडक आहेत, अजून पण लागतं. ते पण आपण टेचून घेऊया. ठीक आहे, सो इकडे आपण कोथिंबीर, मिरची आणि लसूण याचं एकत्रित मिश्रण केलेलं आहे, ते आपण आता ठेचून घेणार आहोत. ठीक आहे, ठेचून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ. इथे मी भिजत घातलेले होते, म्हणजे थोडेसे बोंबील जे कडकपणा आहे त्यांचा तो सॉफ्टपणामध्ये यावा, जेणेकरून पटकन आपण तेलामध्ये फ्राय जस्ट करणार आहोत, त्यासाठी उपयुक्त होईल म्हणून. थोडे ते कडकच होते, म्हणून मी ते हमनदस्त्यामध्ये टाकून ते टेचून घेणार आहे, जेणेकरून ते कडक राहणार नाहीत आणि तेलामध्ये पटकन असे फ्राय होऊन जातील. ह्या कारणास्तव तर सगळे साफ केलेले, डोक्याकडचा भाग वगैरे मध्ये जे असतं ते सगळं काळं सगळं काढून घेतलेलं, त्यातले कचरा जो आहे, घाण जे आहे ते सगळे काढून घेतलेत, काटे कुटे सगळं. आणि त्यानंतर आपण आता बनवायला घेणार आहोत. ठीक आहे, सो बघू शकता इथे तुम्ही. इथे बोंबील झालेले आहेत हे करून. आपण आता याला टेचून घ्यायचं आहेत बोंबलांना, आणि बघूया आपण टेचून झाल्यानंतर तुम्हाला थोडंफार स्मॅच करायचं आहे, जेणेकरून हे थोडे कडकच आहेत ना, थोडे नरम होऊन जातील. आणि बघू शकता आपण टेचून घेतलेलं आहे हे बोंबीलला थोडंसं, आणि इकडे आपला ठेचा सुद्धा झालेला आहे. आता फक्त फोडणी घालायची आहे. तर फोडणीसाठी आपण थोडं जिरे टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचा तेलामध्ये, आणि हे टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. ते झालं की नंतर आपण आपले बोंबील टाकायचं. तर दाखवूयाच आपण रेसिपी कशी आहे ते. चला मग.
छोटीशी अशी आपण कढई ठेवलेली आहे. ही माझ्या लहानपणीची कढई आहे. दूध बघायचं उठून गेलेलं असं लक्ष नाही राहिलं तर. आणि या कढईमध्ये आपण टाकणार आहोत. कढई आता गरम झालेली आहे. सो आपण याच्यामध्ये टाकूयात तेल. एक पळीच टाकते मी, जास्त नाही लागणार आहे आपल्याला. थोडीशी हळद आणि मीठ पण टाकायचं. ठीक आहे. थोडंसं कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता तड 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 असं उडायला पाहिजे. आणि मोहरी पण अशा तेलामध्ये नाचल्या पाहिजे मस्त अशा. तर तसा आवाज येतोय. त्याचबरोबर आपण ह्याच्यात टाकूया हे उडतात नाचतात पिझ्झा टाकलेलं होतं. पिझ्झा टाकल्यानंतर थोडंसं हळद मीठ आणि मसाला टाकून घेऊया. थोडंसं हळद टाकलेली, स्वाद सुगंध मस्त छान येते. थोडंसं लाल तिखट टाकूया आपण. ठीक आहे. चवीनुसार मीठ देखील टाकूया आपण. याच्या गॅसमध्ये इतका सुंदर साफ असला ना की दुधाला उठणं आहेच, टोपातनं बाहेर येणंच असतं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. ठीक आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार होते बोंबील. छानपैकी हलवून घेऊया. ठीक आहे. हे आपण ॲड करूया त्याच्यात. बघू शकता इथे रेडी झाली आपली चटणी बोंबलाची छानपैकी. सुगंध छानपैकी भाकरी बरोबर पण खाऊ शकता.